अध्यक्ष महोदय, याशिवाय आज उपस्थित असलेले इथे मान्यवर आणि जगभरातून उपस्थित असलेले तज्ज्ञ शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, खरं तर या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी ज्या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे तो केवळ भारताच्या ऊर्जेचा विषय नाही, तर तो आहे भारताच्या भविष्याचा, भारताच्या ऊर्जेचा, भारताच्या विकासाचा, भारताच्या पर्यावरणाचा आणि भारताच्या आत्मनिर्भरतेचा विषय. खरं तर आज मी माझे विचार हे व्यक्त करण्यापूर्वी आपणा सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की जर ही ऊर्जा, एखाद्या देशाकडे जर ऊर्जा नसेल तर तो देश हा त्याच्या विकासाची ऊर्जा कुठून आणणार? पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, एखाद्या देशाकडे ऊर्जा नसेल तर तो देश ही त्याच्या विकासाची ऊर्जा कुठून आणणार? आणि म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की आपला आजचा भारत आहे तर हा अत्यंत निर्णायक अशा वळणावर येऊन ठेपलेला आहे. ज्या दिवशी त्या कच्च्या तेलांच्या विहिरींना तिकडे आग लागते त्या दिवशी आपल्या सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरात महागाईचे ठिणगे उडते. ज्या दिवशी त्या लाल समुद्रात जहाजांची वाट ही रोखली जाते त्या दिवशी आपल्या ताटातलं अन्न महाग होतं. अपुरा गॅस सिलेंडरचा पुरवठा असो, याशिवाय पेट्रोल डिझेलच्या किमतीत होणारी वाढ असो, याशिवाय नैसर्गिक वायूच्या अनुपलब्धतेचा किंवा उपलब्धतेचा प्रश्न असो, या सर्वच ऊर्जा संकटाची झळ ही सर्वप्रथम सामान्य माणसाला बसते. आणि याचा आपल्याला जर याचा साक्षी किंवा साक्षीदार माहिती पाहिजे असेल तर तो म्हणजे आपला इतिहास. 1973चं तेल संकट होय व 2008 मधील आर्थिक आणि जागतिक स्तरावरील आर्थिक आणि ऊर्जा अस्थिरता यामध्ये मध्य पूर्वेतील देशांनी जेव्हा या संघर्षामध्ये भाग घेतला तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याची झळ पोहोचलेली आहे असे आपण पाहिलेले आहे. मित्रांनो, हे युद्ध म्हणजे केवळ त्यांचे युद्ध असे म्हणून हा विषय सोडून देणे इथेच ही गोष्ट संपत नाही. नक्कीच हे युद्ध त्यांचं आहे. नक्कीच त्या युद्धाच्या स्फोटांचा आवाज हा आपल्या कानापर्यंत आला नसेल, परंतु त्यांच्या स्फोटांचा आवाज जरी आपल्या कानापर्यंत आला नसेल तरी सुद्धा त्याची झळ ही मात्र आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या खिशात आणि आपल्या शेतापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आपले आजचे जग हे खरं तर परस्परावलंबी आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक महागते आणि वाहतूक महागल्यामुळे वस्तू वाहतात आणि वस्तू महागल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतो. म्हणून आजचे हे युद्ध म्हणजे केवळ बॉम्ब क्षेपणास्त्रांचा संघर्ष नव्हे तर आजचे हे युद्ध म्हणजे एकंदरीत ऊर्जा सुरक्षेचे युद्ध आहे. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते आणि मला प्रश्न पडतो की जर भारताला 2047 पर्यंत विकसित भारत बनायचे असेल तर ऊर्जा सुरक्षांमध्ये स्वावलंबी बनणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण काही चार्ट्स आणि पोस्टर यावर नजर टाकूया. पहिला मुद्दा म्हणजे भारताची भविष्यातील वीज मागणी. मित्रांनो, 2020 मध्ये भारताला 190 गिगावॅटपर्यंत एनर्जी लागत होती. 2025 पर्यंत येतात ती 250 झाली, त्यानंतर 340, 450, 570 असं म्हणता 708 गिगावॅटपर्यंत एनर्जी ही वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि याचा एकंदरीत अर्थ असा होय की जर एनर्जी वाढणार असेल तर नक्कीच आपल्याला ऊर्जेचे उत्पादन हे सुद्धा जास्त प्रमाणात करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण, डिजिटल तंत्रज्ञान, ई मोबिलिटी यामुळे विजेची मागणी ही झपाट्याने वाढत आहे हे आपल्याला सर्वांना समजायला हवे. यानंतर आपण पुढील मुद्दा पाहूया. तर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे ऊर्जा परिवर्तनाचे प्रमुख स्तंभ. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हरित ऊर्जा, हायड्रोजन, अणुऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि स्मार्ट ग्रिड. मित्रांनो, अणुऊर्जा, सर्वप्रथम आपण सौर ऊर्जेकडे जाऊया. आपला हा जो भारत आहे हा खरं तर सूर्यप्रकाशाने समृद्ध असा देश आहे. अनेक देश आहे ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, अनेक देश आहे ज्यांच्याकडे भांडवल आहे, मात्र भारताकडे या दोन्ही गोष्टींसोबत लाभलेली प्रचंड अशी नैसर्गिक सौर संपदा आहे. आणि याचसोबत या सौर संपदेचा फायदा हा भारताने करून घ्यायला हवा. राजस्थानच्या वाळवंटांपासून ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत आणि गुजरातच्या सौर प्रकल्पापासून आपल्या घरांच्या छतांवरील सोलर पॅनलपर्यंत आपला हा भारत सौर ऊर्जेच्या युगात नव्या दिशेने वाटचाल करत आहे. यानंतर येते ती म्हणजे पवन ऊर्जा. पवन ऊर्जामध्ये सर्वात महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे ऑफशोर वाइंड एनर्जी किंवा ऑफशोर पवन ऊर्जा. यामध्ये समुद्रातील प्रचंड वाऱ्याचा उपयोग करून शुद्ध अशी ऊर्जा बनवण्याची क्षमता ही आपल्या भारताकडे आहे आणि यालाच आपण ऑफशोर विंड एनर्जी या नावाने ओळखतो. परंतु आता तुम्ही मला सर्व प्रश्न कराल की सूर्य हा नक्कीच आपल्याला 24 तास प्रकाश देऊ शकत नाही आणि नक्कीच सूर्य हा 24 तास प्रकाश देऊ शकत नाही आणि वारा हा सुद्धा नेहमी एकसारखा नसतो. मग अशा वेळेस आपल्याला अशी ऊर्जा हवी आहे जी सातत्याने आणि विश्वासार्हपणे काम करू शकते आणि यामध्ये अणुऊर्जा म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी किंवा न्यूक्लिअर एनर्जी याचा वाटा हा अतिशय मोठा आहे. यामध्ये SMR म्हणजे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर हे तंत्रज्ञान लागलेलं असतं जे भविष्यात आपल्या या तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व हे प्राप्त करून देण्याचे काम करते. यानंतर बॅटरी स्टोरेज, स्मार्ट ग्रिड यासारख्या अनेक
ऊर्जा तयार करण्याची साधनं आहे. आणि म्हणूनच मला असे वाटतं की सर्व स्तंभांचा समन्वय म्हणजे आपला स्वच्छ आणि सुरक्षित भारत. यानंतर आपण पुढील मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे ऊर्जा स्वावलंबनाची संकल्पना. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा यांसारखे अनेक प्रकार आहेत. म्हणूनच स्वच्छ प्लस सुरक्षित आणि प्लस विश्वासार्ह भारत जर आपल्याला करायचा असेल तर विकसित भारत हा 2047 मध्ये होईल. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की energy or the India's future of energy power is not about producing more power, it is about empowering a better future. शेवटी मला असे म्हणावेसे वाटते की जर सूर्याची शक्ती ही आपली असेल, वाऱ्याची ताकद ही आपलीच असेल आणि युवा शक्ती आपली असेल तर 2047चा विकसित भारत हा सुद्धा आपलाच असेल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.